आमची लढाई विकासाच्याच मुद्द्यावर ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांचा सुधागडात होम टू होम प्रचार। 40 वर्षांपासून पाटील कुटुंबियांची सुधागडशी नाळ जुळली आहे, त्यामुळे बाहेरचा उमेदवार होऊ शकत नाही। ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीय दृष्ट्या अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी बनली आहे। जांभूळपाडा जिल्हा परिषद गट क्रमांक 19 मधून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट सौ निलिमाताई पाटील या निवडणूक रिंगणात उतरल्यात। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI युतीच्या माध्यमातून पाटील निवडणुकीला सामोरे जात असून मतदारसंघात त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे। अशातच जांभूळपाडा पंचायत समिती जिल्हा परिषद गणातून सौ जागृती राजेश मानकर या निवडणुकीत नशीब आजमावतायत। भाजप महायुतीच्या या उमेदवारांना जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा आणि समर्थन मिळताना दिसतंय। अशातच सुधागडात प्रचार आणि प्रसार शिगेला पोहोचलाय। आमची लढाई विकासाच्याच मुद्द्यावर असून राज्य आणि देशात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाकडून विकासाला मोठी चालना मिळाली आहे आणि पुढेही मिळेल असं सांगत सुधागडच्या विकासात ज्यांचं योगदान आहे ती नेते मंडळी भाजप पक्षात आहेत। आयात उमेदवार असल्याच्या विरोधकांच्या टीकेला निलिमाताई पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय की 40 वर्षांपासून पाटील कुटुंबियांची सुधागडशी नाळ जुळली आहे। सुधागडच्या विकासासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतलाय। अनेक विकासात्मक आणि लोकाभिमुख योजना सुधागडात राबवल्या, त्यामुळे बाहेरचा उमेदवार होऊ शकत नाही असं ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांनी विरोधकांच्या टीकेवर स्पष्टीकरण दिलंय। एकूणच सुधागडातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची असल्याने इथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या तापलेल्या रणधुमाळीत नेमकी कोण बाजी मारणार हे निकालांती स्पष्ट होणार आहे। दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जागृति ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा आपली निशाणी। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार शिगेला पोहोचलेला आहे। काय सांगाल, आपण देखील सकाळपासून या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये आणि एकूणच मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आलेला आहात, कसा प्रतिसाद आहे एकूणच जनतेतून? जांभूळपाडा या गणामधून आम्ही दोघी उमेदवार आहोत। मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार जागृतीताई आहेत। आम्ही सकाळपासून फिरत असताना आज आम्ही पेडली तिवरे ग्रामपंचायत घेतलेली आहे, त्याच्यामुळे सकाळपासून ह्या ग्रामपंचायतीतून एकदम चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहे। एकूणच आपण पाहतोय की मतदारसंघाचे आमदार असतील किंवा खासदार देखील राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा काही फायदा या निवडणुकीत होणार आहे का? निश्चितच, कारण कसं आहे ना, अगदी आजच नाही तर गेले 30-40 वर्षापासून भाई मोहन पाटील असतील, रवी पाटील साहेब असतील, खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून उस्वाल साहेब असतील, आत्ताच आमच्या सोबत आलेले आमचे मिलिंद दादा आणि रवी दादा देशमुख असतील, सोबत गीताताई आहेत, प्रकाश भाऊ आहेत, विकासाची कामं करत असताना ह्या सुधागड तालुक्यात जी विकासाची कामं आजपर्यंत झालेली आहेत ती सगळी विकासाची कामं ह्याच मंडळींच्या मार्फत झालेली आहेत। त्याच्यामुळे आम्ही जी काही लढाई लढतो आहोत ती विकासाच्याच मुद्द्यावर लढतो आहोत। ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीनं जांभूळपाडा मतदारसंघ आहे, सुधागड तालुका आहे, या ठिकाणचा स्थानिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता आयात उमेदवार आणले असं म्हटलं जाते। शिव बेनसे त्या विभागात देखील तशाच पद्धतीनं भाजपला वेळ आलेली आहे। विरोधक या मुद्द्यावर टीका करतायत, घमासान सुरू आहे, काय सांगाल? मला हा काही मुद्दा हा विरोधकांचा मुद्दा आहे। आज सुधागड तालुक्याशी जुळलेली नाळ, पाटील घराण्याची जुळलेली नाळ ही जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीपासूनची जुनी आहे, ती काय आजची नाहीये। त्याच्यामुळे भाई मोहन पाटलांचं हे घर आहे
आज आम्हीच नाही तर भाईंच्या आजोबांची पंजोबांची सुद्धा या सुधागड तालुक्याशी नाळ जुळलेली आहे. त्याच्यामुळे बाहेरचा उमेदवार हा होऊ शकत नाही. गेली 15 वर्ष मी स्वतः राजकारणात आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या सुधागड तालुक्याच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मी अर्थ बांधकाम सभापतीपद भूषवलेलं आहे. तर मी फक्त तालुक्यांपुरती मर्यादित नाहीये, तर मी जिल्ह्यात काम केलेलं आहे. आणि काम करत असताना आज सुधागड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तुमच्या आशीर्वादाने जेव्हा मी अध्यक्षपदी बसले, त्या प्रत्येक गावाची पाण्याची योजना जलजीवन मिशन अंतर्गत आपण प्रत्येक गावात महिलेच्या डोक्यावरचा हंडा कमरेवर आणण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. आणि नुसतंच पाणी नाही तर जी विकास कामं आहेत, समाज मंदिर असतील, रस्ते असतील, शाळा असतील, आरोग्य सेवा असतील, या सगळ्या सेवा देण्याचं काम गेले कित्येक वर्ष आम्ही सारी मंडळी या सुधागडात करत आहोत. आणि मला खात्री आहे की मी भारतीय जनता पक्षाची एक छोटीशी कार्यकर्ती आहे. आणि त्यामुळे आज सुधागडातच नाही तर अगदी देशामध्ये आमच्या सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ आज आमच्या साऱ्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे जर आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक छोटीशी कार्यकर्ती असू, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही प्रत्येक आमदार असतील, खासदार असतील, ह्या साऱ्यांच्या मार्फत आम्ही इथे निधी आणण्याचा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न हे आम्ही आमच्या पक्षातर्फे करणार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे. सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. अनेक वर्ष आपल्या हातामध्ये सत्ता केंद्र आहेत. असे कोणते विकास कामं प्रलंबित आहेत, संकल्पित आहेत, जे आपण येत्या काळामध्ये ते मार्गी लावणार आहात? ठळक असे प्रभावी कामं कोणती आहेत? आता आदिवासी वाड्यांवर पाहिलं तर थोड्या रस्त्याच्या अडचणी आहेत, नाही म्हणायला, परंतु त्याही रस्त्याच्या अडचणी मग ठक्कर बाप्पा असेल किंवा आदिवासी विकास मार्फत आपण सुद्धा आता खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील, आमदार रवींद्र पाटील साहेब असतील, यांच्या मार्फत आपण ती सारी कामं याच्या पुढे कशी मार्गस्थ होतील त्याच्याकडे आम्ही सारे सुधागडवासी असतील किंवा सुधागडचे सारे पुढारी असतील ते आम्ही सातत्याने लक्ष देणार. काही महायुतीमध्ये फूट आहे जिल्ह्यामध्ये, एकूणच तालुक्यातही ती परिस्थिती आहे. शिंदे शिवसेना आपल्या सोबत कशा पद्धतीने या ठिकाणी लढत आहे, काय सांगाल? राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे? राष्ट्रवादी, RPI आणि भारतीय जनता पक्ष यांची तर आता आमची युतीच आहे जिल्ह्यामध्ये. बाकीच्यांचं जे काही असेल ते ज्येष्ठ नेत्यांसोबत तुम्ही चर्चा करा, ते तुम्हाला त्याबद्दल ही सांग. निवडणूक आव्हानात्मक आहे की सोपी सरळ आहे? ते आता तुम्ही आम्हाला सांगायचंय. आम्ही तर काम करतो आहोत, कष्ट करतो आहोत, घरोघरी फिरतो आहोत, जनतेच्या दारापर्यंत पोहोचतो आहोत. त्याच्यामुळे आता तुम्हीच सांगायचंय आम्हाला की कशी आहे ती. दादा, काय सांगाल? निलिमाताई पाटील यांचा भाजपच्या उमेदवार आहेत आणि एकूणच प्रचार सुरू आहे सुधागड तालुक्यामध्ये. कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? तुम्ही तर आता पाहताय आणि आमचा प्रवेश एक 8-10 दिवसापूर्वीच झालेला आहे. आणि तुम्हीच मला एक प्रश्न विचारला होता का तुम्ही शिंदे गटातून काही मंडळी इकडे आलेले आहात आणि बाकीचं काय होईल, तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का 4-5 दिवसात बघूया. कालच तुम्हाला आम्ही जांभूळपाडा ग्रामपंचायत संपूर्ण 9 सदस्य आणि 1 सरपंच आमचा प्रवेश झालेले तुम्हीच पत्रकारांनी ते पेपरला दिलेले आहेत. ह्याच्यावरून ते समजा विरोधकांकडे कुठली ग्रामपंचायत आहे त्यांनी सांगावा आणि ते कसे निवडून येतील हे पण आम्हाला सांगावा. फुकटच्या भूलतापा मारून लोकांची दिशाभूल करून त्यांना आम्ही निवडणूक झाल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी तुमच्या समोर एकदम पर्दाफाश होणार आहे. कारण किती मतांनी पडावं तो पण काहीतरी स्वतःलाही ठेवली पाहिजे ना त्यांनी. तर आता ते होईल आणि तुम्ही बघालच. दादा, भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पायाला भिंगरी लावून प्रचार प्रसारात उतरलेत. आपल्या सोबत असलेली राष्ट्रवादी जी आहे ते कार्यकर्ते कशा पद्धतीने आपल्याला सहकार्य करतायत? राष्ट्रवादी आणि आमची महायुती आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीला आम्ही एक सीट पालिगणातून आम्ही सोडलेले आणि राष्ट्रवादीचे ज्या पंचायती आहेत ते सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर प्रचारावर प्रामाणिकपणे चालू आहे प्रचार आमचा. आणि विरोधक काही सांगतील भूलतापा फक्त आता त्यांच्याकडे भूलतापापेक्षा काय बोलण्याचा अधिकारच नाही त्यांना.
कुठली विकास कामं केलेली नाहीत, काय नाहीत. जेव्हा आम्ही पण समजा पहिले आम्ही रवी पाटील मंत्री साहेबांच्या बरोबर होतो, त्या टाइमात आमच्याकडे पंचायतीत किंवा आमच्या विभागात काम झालेले आणि मोहनभाई पाटील असताना किंवा धरीश्वर दादा असताना किंवा निलमाताई असताना ह्या तिघा चौघांनीच या विकासात सुधागडमध्ये विकास केलेला आहे. दुसरा शिवसेनेचा एकतरी तुम्ही आम्हाला काम, आम्ही 5 वर्ष होतो याद्याच देत चुकलो. या कार्यकर्ते बोलायचे का कामं आले की आम्ही सांगायचो येतील पुढच्या वेळेला, आता नाही पुढे येतील, पण कामच येत नाहीत. आणि धरीश्वर दादा रवी पाटलांच्या ह्या सर्व डोंगरपट्टी असो, आदिवासी पट्टा असू दे किंवा खाजा समाज असो, सर्व त्यांच्याकडे विकास कामच आहेत. भाता मारण्याचं काम ज्यांच्याकडे काहीच कामं नाहीत ते करू शकतात. आम्ही तुम्हाला 9 तारखेला सर्व पर्दाफाश करून दाखवतो.